नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथले एक सेवानिवृत्त शिक्षक दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्यामुळे त्यांची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे। पण याचं कारण असं आहे की त्यांचं वय 82 वर्ष असून मुलांच्या संमतीने या आजोबांनी 65 वर्षीय महिलेसोबत विवाह केलाय आणि चौधरी शेख हुसेन शेख अहमद असं या आजोबांचं नाव आहे। ते माहूरचे रहिवासी असून उर्दू माध्यमाचे ते शिक्षक होते। बरं, इतकंच नाही तर त्यांना 3 मुलं, 3 सुना, 3 मुली, 3 जावई आणि चक्क 22 नातवंड सुद्धा आहेत। त्यापैकी काही नातवंडांची सुद्धा लग्न झाली आहेत। दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या पत्नीचा 1.5 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आणि पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले। ते मुलं आणि सुनांसोबतच राहत असले तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी एकटेपणाची जाणीव होती आणि तेव्हा त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला। मुलांसमोर आपली इच्छा व्यक्त केली। सुरुवातीला मुलांनी विरोध केला खरा, पण वडिलांच्या आनंदासाठी कुटुंबियांनी सहमती दर्शवली। त्यानंतर 30 जानेवारी रोजी तेलंगणा राज्यातील भैसा येथील वास्तव्य असलेल्या अमीना बेगम अहमद हुसेन यांच्याशी विवाह केला। त्यानंतर पत्नी अमीना ही माझ्यासाठी मोठी ताकद असेल, माझ्यानंतर माझी पेन्शन सुद्धा घेईल व माझ्या नावाने जगेल असं मत चौधरी हुसेन यांनी व्यक्त केलंय। दरम्यान आपण सगळेच हे जाणतो की एकटेपणा माणसाला अक्षरशः संपवून टाकतो आणि म्हणूनच माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कोणाची ना कोणाची साथ हवी असते, सोबती हवा असतो आणि हेच या घटनेतून सुद्धा दिसून येते।